महामार्ग लूटकांड का 12 घंटे में खुलासा, 12 आरोपी गिरफ्तार। भंडारा पुलिस की बड़ी कार्रवाई। वैनगंगा नदी के पुल पर दिया था वारदात को अंजाम। भंडारा बाईपास पर ट्रक चालकों को निशाना बनाने वाले एक बड़े गिरोह का पर्दाफाश करते हुए पुलिस ने 12 आरोपियों को गिरफ्तार किया है। लुटेरों ने वैनगंगा नदी के पुल पर एक ट्रक को रोककर न केवल तोड़फोड़ की बल्कि चालक के साथ मारपीट कर नकदी भी लूट ली थी। पुलिस ने तत्परता दिखाते हुए घटना के कुछ ही घंटों के भीतर सभी आरोपियों को सलाखों के पीछे पहुँचा दिया है। पुलिस सूत्रों के अनुसार कर्नाटक राज्य के हसन वडेनीपुरा निवासी अकरम खान उस्मान खान पठान उम्र 45 वर्ष अपने ट्रक क्रमांक KA18C4845 से रायपुर से नागपुर की ओर जा रहे थे। रात करीब 1:30 बजे जब उनका ट्रक भंडारा बाईपास पर कोरम्बी गांव के पास वैनगंगा नदी के पुल पर पहुंचा, तब 10 से 12 अज्ञात बदमाशों ने हाथों से बड़े लकड़ी के डंडे लेकर ट्रक को बीच सड़क पर ही रोक लिया। बदमाशों ने ट्रक की कांच फोड़कर लगभग 50,000 रुपए का नुकसान किया और चालक अकरम खान को लाठी डंडों से बेरहमी से पीटकर घायल कर दिया। इसके बाद बदमाशों ने उनके पास से मौजूदा 15,000 रुपए नकद जबरन छीन लिए और फरार हो गए। पीड़ित चालक की शिकायत पर भंडारा पुलिस ने मामला दर्ज किया गया। सहायक पुलिस निरीक्षक खंदाड़े के नेतृत्व में पुलिस ने जाल बिछाया और सभी 12 आरोपियों को हिरासत में ले लिया। पुलिस ने जिन आरोपियों को गिरफ्तार किया है उनमें रमाबाई अम्बेडकर वार्ड भंडारा निवासी सागर देवानंद भूरे उम्र 26 वर्ष, अम्बेडकर वार्ड भंडारा निवासी आकाश मयूर बोरकर उम्र 20 वर्ष, पिंकेपा निवासी रोशन श्रीकांत सिद्धि मेश्राम उम्र 24 वर्ष, कुणाल राजू भोंगाड़े उम्र 25 वर्ष, शास्त्रीवाड़ गणेशपुर निवासी मोहित जयेंद्र शेंडे उम्र 20 वर्ष, सचिन सुदाम साखरकर उम्र 20 वर्ष, गणेश मंदिर विद्यानगर भंडारा निवासी भावेश नरेंद्र धानेकर उम्र 18 वर्ष, नवीन नगर पार्टी निवासी यश मोरेश्वर भंडारकर उम्र 19 वर्ष, रमाबाई अम्बेडकर वार्ड भंडारा निवासी चिराग प्रमोद गजबीये उम्र 28 वर्ष, पिंकेपा निवासी श्याम भास्कर साठौने उम्र 25 वर्ष, नील उदाराम अमित के उम्र 18 वर्ष, साहिल चंद्रभोज रामटे के उम्र 22 वर्ष का समावेश है। इस मामले की आगे की जांच खंडाड़े की ओर से की जा रही है। इस मामले में शिकायतकर्ता अकरम खान द्वारा दर्ज शिकायत पर भंडारा पुलिस ने 12 आरोपियों के खिलाफ भारतीय न्याय संहिता 2023 की धारा 310(2), 311, 126(2), 324 4 के तहत मामला दर्ज कर आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। आगे की जाँच शुरू है। यह कार्रवाई जिला पुलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पुलिस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पुलिस अधिकारी विलास काले के मार्गदर्शन में भंडारा थाने के पुलिस निरीक्षक उल्लास भुसारी के नेतृत्व में पुलिस निरीक्षक आघाव, सहायक पुलिस निरीक्षक राजेश खंदाड़े, उप निरीक्षक वानखेड़े, सहायक फौजदार मोहरकर खूते, प्रशांत भोंगाड़े आदि ने की है। महामार्ग आहे मुंबई कलकत्ता महामार्ग, कलकत्ता मुंबई म्हणा, या महामार्गावर एक डेपोटीची मोठी घटना घडली होती 17/12/2025 रोजी। या भंडारा शहराची टोळी ज्याच्यामध्ये 11 ते 12 लोक सामील आहेत। हा टोळीनी वेगवेगळे शस्त्र तयार करून जे महामार्गावर जे ट्रक चालतात त्या ट्रकांना अडकून त्यांच्याकडून रिकव्हरी करण्याचा प्रयत्न केला। यांचे आधी सुद्धा केलेला आहे। 3-4 ट्रक वर प्रयत्न यांनी आधी सुद्धा केला आणि बरेच दिवसापासून हा यांचा प्रकार चालू होता। 17 तारीखला जी घटना घडली याच्यामध्ये परराज्यीय ट्रक चालक कर्नाटकचा एक ट्रक चालक होता। त्याने KA18C4845 तांदूळ भरून रायपूर येथून भंडारा बायपास राष्ट्रीय महामार्गावरील कोरंबीचे जवळपास जे वैनगंगाचा पूल आहे त्याच्या पुढे 10 ते 12 लोकांनी याच्यावर डेकोइटीचा प्रयत्न केला। आधी त्याचे ट्रकाचे काचा फोडले, नंतर त्याच्या खिशातून 15,000 रुपये जबरीने हिसकावून घेतले। याबाबत माहिती पोलीस स्टेशनला मिळाली। पोलीस स्टेशनची पूर्ण टीम, एसडीपीओ साहेब, एनसीपीची पूर्ण टीम यांनी विशेष प्रयत्न केले आणि 12 तासाचे आत
हा जे डेकोइटी आहे आणि हायवे डेकोइटी म्हणणार आपण, ते हायवे डेकोइटी उघडकीस आणली. यामध्ये 12 आरोपी आतापर्यंत अरेस्ट झालेले आहेत. साहिल रामटेके, मोहित, आकाश, कुणाल, सचिन सुदाम, भावेश, यश मोरेश्वर, चिराग गजबे, सागर देवानंद, श्याम भास्कर, रोशन श्रीकांत, नील उदाराम असे 12 लोक तो आतापर्यंत अरेस्ट झालेले. या बाबत जे टेप आहे ते टेप लाखूंवरून यांना भेटत होता. लाखणीच्या जेव्हा त्या ठिकाणी राहणारा एक माणूस सुद्धा त्याच्यामध्ये 1-2 माणूस आणखी होऊ शकतात असे लोक याच्यामध्ये सामील आहेत. तर हा पूर्ण गँग भंडारा पोलीस उघडकीस आणलेला आहे. त्याच्यामध्ये मोका बद्दल पुढील तपास चालू आहे की मोका याच्यामध्ये लावू शकतात किंवा कसे. मोका लागला तर बरोबर, नाही लागला तर जे ऑर्गनाइज्ड क्राईमच्या BNS मध्ये सेक्शन 111 आहे ते 111 नुसार याच्यामध्ये आम्ही कारवाई करू. तर या प्रकारच्या हायवेवर जे गँग ऍक्टिव्ह होता आणि आपल्या जिल्ह्याचा हा गँग होता, हा गँग पोलिसांनी उघडकीस आणला. त्यांचे SDPO, ॲडिशनल SP, पोलीस स्टेशन इंचार्ज आणि यांचे क्राईम PI स्वभाव सपनी राजेश खंदाळे यांनी यांची टीम खूप चांगला काम या टीमने केला. या टीमला 20,000 रुपयाचा रिवॉर्ड आम्ही भंडारा पोलीस तर्फे घोषित करतो आणि यांचे केलेले कार्याबद्दल सुद्धा सर्वांकडून होते. IG साहेबांनी आणि बाकी वैष्णवी सुद्धा यावर ट्रकवर सुद्धा 4-5 ट्रकवर यांनी प्रयत्न केला, ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याचे काचा फोडले परंतु ते थांबले नाही. पुढील तपास चालू आहे, पुढील इंटरोगेशन चालू आहे. आज PCR मिळालेली आहे. PCR मध्ये आणखी गोष्टी निष्पन्न होईल. यांचे या 12 लोकांचे व्यतिरिक्त आणखी कोण कोण लोक याच्यामध्ये सामील आहेत त्यांना सुद्धा बघणार आहे. याच्यामध्ये 4 लोक जे आहेत त्यांच्यावर आधीचे रेकॉर्ड सुद्धा आहे. 302, 307च्या गुन्हा सुद्धा दाखल आहे यांच्यावर. तर आणखी कोण कोण लोक याच्यामध्ये सामील आहेत हा पुढील तपास भंडाराचे काही भंडाराचे काही नागपूरचे सुद्धा आहेत. एवढे सारे एकत्र कसे काय एकत्र आणले त्यामुळे कसे आले. इंटरोगेशनच्या पार्ट आता PCR मिळाला. PCR मध्ये आम्ही यांच्यासोबत इंटरोगेशन करू आणि पुढची जे काही जानकारी भेटणार आपली